अशी चटणीच कुठे खाल्लेली नाहीये. 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चला. तर रेणुका भोजनालय व इडली गृह. तर इडली गृह का नाव आहे मला कळालं, आणि इडली चटणी म्हणजे मला वाटलं की चटणी फक्त सोबत येईल, तर त्यांनी सांबारासारखी डायरेक्ट चटणीत बुडवूनच इडली दिली आहे. म्हणजे मी हे बघून सांगतो की फार भारी आहे. याचं कारण असं आहे की जी काही फोडणी दिलेली आहे चटणीला ती जबरदस्त आहे, पण फार बडबड करण्यापेक्षा आधी खावं. आयुष्यभर खोबरं सुद्धा आहे, शेंगदाणा आहे आणि गोडसर चव आहे त्याची, आणि किंचित अगदी स्लाइट कडवटपणा आफ्टर इफेक्ट असा थोडासा आहे. चविष्ट म्हणजे पंढरपूर एका घासात वसूल झालेलं आहे. म्हणजे खरं तर दर्शन झाल्यावरतीच वसूल झालं होतं, पण काय चव आहे याची. सांबार ओके ओके. मेन इथली चटणी, मला असं वाटतं की ही उडीद वड्यासोबत सुद्धा अप्रतिम लागेल. उडीद वडा काय, गरम गरम भात घेऊन चटणी जरी कालवली ना तरी जबरदस्त लागेल. पिऊ शकता चटणी, पिऊ शकता, इतकी सुरेख. पंढरपूरला आलात तर रेणुकातली इडली चटणी नक्की खा. 100 नाही 1000% रेकमेंड करीत.